देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोजा हिरे यांनी थेट आपल्या मतदारसंघातील प्रश्नांवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे आणि या संदर्भातील एक ऑडिओ कॉल जो आहे तो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः आमदार सरोजा हिरे आहेत। ताई, आपण मतदारसंघातील काही प्रश्नांसंदर्भात थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे आणि तो जो काही संभाषण आहे कॉलवरचं ते सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतं। हो, मीच तो काल माननीय मुख्यमंत्री महोदयांना कॉल केलेला होता आणि त्याची दखलसुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली। परिस्थिती अशी आहे की गेल्या 8 दिवसांपासून सततचा म्हणजे 3 ते 4 तासांचा हा सर्व ELRच्या माध्यमातून लोड शेडिंगचा हा बडगा या सर्व प्रशासनाने माझ्या मताने उगारलेला आहे आणि कुठेतरी डिमांड आणि सप्लाय ही जी तफावत आहे ही शेवटी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तेच सोडवू शकतात, म्हणून त्यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे। अनेक ठिकाणी बिबट्यांचा धुमाकूळ हा तालुक्यामध्ये आहे, अनेक ठिकाणी सर्पदंश झालेले आहे। आजही पेशंट सिव्हिलला ॲडमिट आहेत आणि त्यांचे उपचार चालू आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनी दिवसभर राबराब शेतामध्ये राबायचं आणि रात्री 2 घास जर सुखाचे कुटुंबासोबत खायचे असेल तर घरात आल्यावर लाईट नसते। तर या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधव अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या तक्रारींची दखल ही मी गेल्या 8 दिवसापासून सतत इथल्या प्रशासनाकडे केलेली आहे। मी मीटिंग घेतली, सर्व त्यांचेही प्रश्न जाणून घेतले, परंतु समाधानकारक अशी कार्यवाही कुठे होताना दिसली नाही। म्हणून मला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ही तक्रार करावी लागली आणि त्याच्यावर योग्य पद्धतीने कारवाई सुरू आहे। मी CE साहेबांकडून माहिती घेतली, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांच्याकडून संपूर्ण लेखाजोखा मागितला आहे की कुठे कुठे अशा ठिकाणी जे AGच्या फीडरवर घरगुती कनेक्शन्स आहेत ते गावठांवर शिफ्ट करा, जेणेकरून लोकांना घरामध्ये उजेड राहील आणि जो रात्रीची शांत झोप आहे ती शेतकरी बांधवांना मिळेल। खरं तर आपण त्या संभाषणामध्ये असं देखील म्हटलं की जे काही लोक आहेत ते आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला होता आणि या संपूर्ण या पार्श्वभूमीवरती ही कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत की या संदर्भात काही माझ्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धपिंपरी जे माझ्याकडे गाव आहे, मोठं गाव आहे, अतिशय सुशिक्षित आणि सुजाण शेतकरी वर्ग असलेला हा सर्व परिसर आहे आणि या भागामध्ये आंदोलनाचा इशारा हा मला सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी दिला। खरं तर त्यांना माझे प्रयत्न दिसत आहेत की एक आपले लोकप्रतिनिधी काम करत आहेत, परंतु प्रशासनावर त्यांचा प्रचंड रोष आहे आणि म्हणून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला। त्याची सुद्धा दखल घेण्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना तसं सांगितलं की आता लोक कुठल्याही कन्व्हिन्सिंगसाठी अजिबात मूडमध्ये नाही आहे। लोक आता आंदोलन करतील, कारण 7-8 तास जर लाईट आपली जात आहे आणि 7-8 दिवस सततचं रोजचं शेड्यूल झालं आहे तर लोक अत्यंत परेशान झालेले आहे। वन्य प्राण्यांचा जो त्रास आहे तो वेगळाच आहे आणि कुठेतरी लहान मुलांच्या अभ्यासाची वेळ असते, महिलांसाठी कुठेतरी रिलॅक्सेशनचा टाईम असतो। तर या सर्व पद्धतीमध्ये आपण जर बघितलं तर प्रचंड ताण हा शेतकरी बांधवांना होतो आहे आणि मला असं वाटतं की या त्रासातून मुक्त करण्यासाठी माझं जे काही तक्रार मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आदरणीय सुनेत्रा वहिनींकडे केली त्याची दखल हे प्रशासनाने घेतली आणि शासन आणि प्रशासन दोघांनी घेतली आणि त्याच्यावर कारवाई सुरू होते आहे। सकारात्मक बाब अशी की काही ठिकाणी दिलासा नाही मिळाला, जे 3-4 तास होते ते सतत सुरूच राहिले लोड शेडिंग, परंतु काही भागांमध्ये 15 ते 20 मिनिटांमध्ये लाईट परत आली। हे सुद्धा आपल्याला म्हणजे सकारात्मकच पाऊल म्हणता येईल की कुठेतरी सुधारणा प्रशासन करत आहे। तर त्यांनाही सहकार्य करून ह्या सर्व प्रश्नावर तोडगा काढण्याचा हा माझा प्रयत्न सुरू आहे। संपूर्ण आता प्रश्नांवरती मार्ग निघालेला आहे, आपण तक्रारीनंतर दखल घेतली गेलेली आहे। नक्कीच दखल घेतल्यानंतरच या सर्व सुधारणा होत आहेत आणि मला पूर्ण अपेक्षा आहे की या 2 दिवसांमध्ये म्हणजे सोमवार मंगळवारपर्यंत कुठलाही त्रास राहणार नाही आणि 31 जुलैपर्यंत आत्ता जस्ट मी लोकेश चंद्र साहेबांशी गाडीत त्यांचा इनकमिंग कॉल मला आला आणि लोकेश चंद्र साहेब जे आहेत, जे अपर मुख्य सचिव आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी सुद्धा त्याची दखल घेतली। त्यांनी सांगितलं की 31 जुलैपर्यंत या 15-20 दिवसांमध्ये संपूर्ण AG फीडरवरचे जे घरगुती कनेक्शन आहेत ते गावठाण फीडरवर शिफ्ट करण्याची एकदम तातडीने ही कारवाई सुरू होईल अशी त्यांनी मला शब्द दिलेला आहे। खरं तर आपण बघितलं जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आहेत, त्यात कुंभमंत्री म्हणून गिरीश महाजन काम पाहत आहेत। 4 मंत्री नाशिकमध्ये असताना देखील आपण मुख्यमंत्र्यांकडे या संपूर्ण प्रकरणासंदर्भात तक्रार केली नाही। मी गिरीश भाऊंशी पण चर्चा केली, भुजबळ साहेबांनाही तसं मी दूरध्वनीद्वारे संपर्क केला आणि शेवटी ते सुद्धा प्रयत्न करत आहेत।
पण मी 3 ते 4 दिवस शेवटी राज्याचे मुख्यमंत्री आहे, काही सतत फोनवर बोलत नाही, पण माझा प्रयत्न 3 ते 4 दिवस हा त्यांचे OSD जे आहेत त्यांच्याकडे माझा कॉल सुरू होता. दिवसातून मी 8-8, 10-10 कॉल करत होते की मला 2 शब्द मुख्यमंत्री महोदयांकडे बोलायचं आहे आणि तक्रार मांडायची आहे. कारण शेवटी जे अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून मला कळालं की हे वरिष्ठ पातळीवर हा प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होईल, म्हणून मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यातून सकारात्मक पाऊल हे प्रशासन उचलत आहे. नक्कीच आपल्यासोबत देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे होत्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर आता प्रशासन देखील सकारात्मक पावलं उचलत असल्याची माहिती त्यांनी दिली. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.